मनुष्याचे मोठेपण हे त्यांच्या वयावर नाही तर त्यांच्या विचार आणि कर्तृत्वावर अवलंबून असते। तसेच हे डॉक्टर राजू ताटेवार यांच्या विचारातूनच वागण्यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व शांत, संयमी, संवेदनशील, सर्व समावेशक विचाराचे धनी असलेले डॉक्टर ताटेवार महाराष्ट्र पातळीवर निवडून आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा। डॉक्टर राजू ताटेवार हे श्रीमती विमलदेवी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वांड्री चंद्रपूर येथे डीन म्हणून सुद्धा कार्यरत आहेत। रविवार दिनांक 9 मार्च रोजी निमा महाराष्ट्र राज्य शाखेची 63वी राज्यसभा व जिल्हा कॉन्फरन्स वरोरा येथे आयोजित करण्यात आली होती। या राज्यसभेचे आयोजन करण्याची जबाबदारी निमा वरोरा शाखेने स्वीकारली व महाराष्ट्रातील सर्व निमा राज्य पदाधिकारी वरोरा येथे उपस्थित होते। नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन निमा राज्य शाखा यांचा पदग्रहण सोहळा माननीय खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर तसेच माननीय आमदार करणदादा देवतळे व नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर आशुतोष कुलकर्णी, माजी केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर, केंद्रीय कोषाध्यक्ष डॉक्टर शांतीलाल शर्मा, केंद्रीय उपाध्यक्ष डॉक्टर गजानन पडघण, केंद्रीय संयोजक डॉक्टर शैलेश निकम, निमा महाराष्ट्र माननीय राज्य अध्यक्ष डॉक्टर तुषार सूर्यवंशी, सचिव डॉक्टर मोहन येंडे, कोषाध्यक्ष डॉक्टर सोपान खर्चे, निमा सेंट्रल शाखा पदाधिकारी व निमा महाराष्ट्र शाखा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला। निमा महाराष्ट्र नवनियुक्त अध्यक्ष राजू ताटेवार चंद्रपूर, सचिव डॉक्टर प्रशांत देशमुख संभाजीनगर, कोषाध्यक्ष डॉक्टर सोपान खर्चे बुलढाणा व चंद्रपूर येथील डॉक्टर सुधीर मते संयुक्त सचिव यांच्यासह महाराष्ट्रातील इतर कार्यकारिणी सदस्यांना पदभार सुपूर्द करण्यात आला। निमा महाराष्ट्र नवचेतन नियुक्त अध्यक्ष डॉक्टर राजू ताटेवार, निमा वरोरा शाखेचे फाउंडर अध्यक्ष असलेले डॉक्टर जगदीश वैद्य, डॉक्टर हेमंत खापने, डॉक्टर विवेक तेला, फाउंडर सचिव डॉक्टर कपिल टोंगे, डॉक्टर ज्ञानेश्वर सरोदे यांच्या मार्गदर्शनात निमा वरोराचे तडफदार अध्यक्ष डॉक्टर पवन डोंगरे यांच्या अध्यक्षतेत सचिव प्रशांत पिंपळकर, कोषाध्यक्ष विपुल मते, डॉक्टर आशिष चौले, डॉक्टर प्रीती आंबेकर, डॉक्टर यशवंत निब्रड, डॉक्टर गौरव हिवरे, डॉक्टर अंकुश कौरासे, डॉक्टर आशिष पिसे, डॉक्टर संकेत झाडे, डॉक्टर नरेश भोयर, डॉक्टर सनी आंबेकर, डॉक्टर कैलास वाघ, डॉक्टर सचिन पाकमोडे, डॉक्टर गौरव उरकांडे, डॉक्टर हर्षल चतुरकर, डॉक्टर हर्षाली पिंपळकर, डॉक्टर पूजा पिसे, डॉक्टर मंजुषा डोंगरे, डॉक्टर साक्षी उपलेंचवार, डॉक्टर वेदिका हिवरे, डॉक्टर समीक्षा निब्रड, डॉक्टर मोनाली हिवरकर, डॉक्टर तनुश्री डोंगरे या सर्वांनी व त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मोलाची मेहनत घेऊन हा कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी निमा वरोरा शाखेचे अभिनंदन व कौतुक निमा संघटनेच्या वतीने सर्वत्र राज्यभरात होत आहे। 9 मार्च 2025 ला वरोरा येथे निमा स्टेट काउन्सिल मीटिंग घेतली होती। स्टेट काउन्सिल मीटिंग म्हणजे राज्य शाखा प्रतिनिधी जे BMS डॉक्टर आहेत त्या लोकांची सभा आपण तिथे घेतलेली होती। त्यामध्ये महाराष्ट्रातून 350च्या जवळपास डॉक्टर तिथे आलेले होते। महाराष्ट्रामध्ये एकूण 1 लाख प्लस डॉक्टर आहेत आणि संघटनेचे सदस्य 35,000 प्लस असे संघटनेचे सदस्य आहेत। त्यामधून वरोऱ्याच्या त्या सभेमध्ये राज्य शाखा प्रतिनिधींच्या सभेमध्ये माझी राज्य शाखा अध्यक्ष म्हणून निवड झाली। त्याबद्दल मी सर्व निमा परिवारांचे, चंद्रपूरचेच नाही तर महाराष्ट्रातील सगळे निमा डॉक्टरांचे मी आभार मानतो। आमच्यासमोर आव्हाने भरपूर आहेत। 1 लाख डॉक्टरांचा प्रश्न आहे। या लोकांना संघटनेचं सदस्य करणे, त्याचबरोबर आमच्या विरोधात काही लोकांनी केसेस टाकलेल्या आहेत, म्हणजे दुसऱ्या डॉक्टर लोकांच्या संघटनेने। त्या संबंधात सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये सुद्धा आमच्या केसेस चालू आहेत। त्यालाही आम्हाला सामोरे जायचं आहे, त्यासाठी सुद्धा प्रयत्न करायचे आहेत। गव्हर्नमेंटचे वेळोवेळी GR बदलत असतात, त्यामध्ये काही ठिकाणी आम्हाला डावललं जातं। त्यासाठी शासनाशी सुद्धा आम्हाला संघर्ष करायचा आहे। आत्ताच शासनाने 304 म्हणजे याच्यामध्ये IPC कलममध्ये बदल करून ॲलोपॅथिक डॉक्टर सोडले तर डेंटिस्ट आणि आयुर्वेद डॉक्टर असो की कुठलाही डॉक्टर असो, रुग्णाला जर काही झालं तर त्याला डायरेक्ट अटक करावी असं त्यामध्ये दिलेलं आहे। त्या संबंधात सुद्धा आम्ही राज्य शासनाकडे किंवा आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहे की जे आजपर्यंत नव्हतं। अचानक ही करण्याची गरज नाही, पण ते एखाद्या विशिष्ट लोकांच्या संपर्कात राहून किंवा त्यांचं ऐकून शासन असं करतं। त्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत। असे विविध समस्या आमच्या समोर आहेत, त्या समस्यांना आम्ही भविष्यात
संघर्ष करून आमची संघटना आमच्या पदरात जे काही आम्हाला पाहिजे ते पाडून घेण्याचा प्रयत्न करत राहील.